मेगा फिनाले स्टार्ट होईल त्याचपूर्वी बाटेवाडी संघ गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। फलंदाजीसाठी गांगुवाडी संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। एका बाजूला सुशांत, दुसऱ्या बाजूला सूरज। सूरजची जर ख्याती सांगायला गेलात तर महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आज मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला। दाखल होत असताना त्याचा संघ फायनलचं तिकीट गोळा करून मेगा फिनालेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय स्वतः सूरज। अगदी सुंदर भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय। पनोरे कवचेवाडी विकास मंडळाचं 2 दिवसाची स्पर्धा पर्व दुसरं पर्व आता मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळतंय। मेगा फिनालेचा सामना एका बाजूला गांगुवाडी, दुसऱ्या बाजूला भाट्टेवाडी, 2 मातबर संघ। पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले। पंच मैदानात जायचंय। अजय कवचे कुठे असतील त्याने पवेलियन पाशी यायचं। अजय कवचे सामना हा 3 षटकांचा असेल। दोन्ही फलंदाजांनी कर्णधारांनी मात्र नोंद घ्यायची आहे। लेट्स प्ले। पहिला चेंडू अगदी मिड विकेटचं क्षेत्र निवडायचं होतं तिथे चांगला क्षेत्ररक्षक येतोय। चांगलं क्षेत्ररक्षण झालंय। पहिला गोलंदाज बॉलर नेम मंदार। पहिला चेंडू हाताळत असताना मिड विकेटचं क्षेत्र निवडायचं होतं। सुशांत याला सूरज याला धावसंख्या झाले 1 ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल। सुशांत नवीन बॅटर, सलामीला फलंदाज। मगाच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलात तर 17 चेंडूमध्ये 39 धावांची नाबाद खेळी केली होती। तोच सुशांत मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय गांगुवाडी संघाकडून। धावसंख्या झाले 2। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मंदार याचं राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवातसाठी असेल। मंदार पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता। चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे। स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू झेल टिपण्याचा प्रयत्न केला, झेल देखील कंप्लीट केला। अगदी मोठा धक्का बसेल गांगुवाडी संघाला। माघारी परततोय सूरज एका धावेवरती। रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हुकचा फटका खेळायचा होता, त्याच नंतर थोडासा टोकाला लागलेला चेंडू अगदी हवेमध्ये जाताना पाहायला मिळाला। स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज येत असताना चांगले झेल कंप्लीट केला आणि तिथून गडी बाद झाला। सूरज गांगुवाडी संघाला मोठा धक्का बसलाय। 2 धावेवरती पहिला धक्का। गेल्या वर्षीचं पहिलं पर्व राहिलं, त्या पहिल्या पर्वासाठी ग्राउंडची मदत आम्हाला मिळाली। चांगलं पर्व पहिलं देखील तसंच राहिलं। हे दुसरं पर्व काही कारणास्तव बेनीमाळचं ग्राउंड आपल्याला उपलब्ध झालं नाही। पहिल्या पर्वामध्ये ज्यांनी ग्राउंड आम्हाला निर्माण करून दिलं असे
श्री ललित भाई खानविलकर, श्री ज्ञानेश्वरराव खानविलकर, श्री ललितराव खानविलकर, श्री बाबूराव खानविलकर व मुन्ना खानविलकर यांचं या फायनलच्या दिवशी आमच्या या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. गेम तर ऑन आहे. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत धाव संख्या झाल्या फक्त आणि फक्त 2 धावा. स्कोअर कार्डवरती मात्र लगावली गेले. मंदार याची चांगली गोलंदाजी आता मात्र चालायला लागले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नंदू अगदी मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. ऑफसाईडच्या दिशेने मारायचा होता परंतु एकच धाव कंप्लीट होईल. 1 धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. नंदू बापेरकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्यासाठी खुश खबर असेल. संजय कवचे यांच्याकडून लगातार 3 षटकार लगावल्यास 501 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. नंदू बापेरकर यांच्यासाठी खुश खबर असेल. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय मंदार. ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतो सुशांत जर्सी नंबर 11 परिधान करून. अगदी मोठा फटका खेळायचा होता. ऑफसाईडचं क्षेत्र निवडलं. तिथे क्षेत्ररक्षक येत होते परंतु चांगले क्षेत्ररक्षण होत आहे तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या झाले 4. मेगा फिनालेचा हा सामना सर्व मान्यवर व्यासपीठावरती मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. एक प्रेक्षक जोडले जाते. तसेच लाईव्ह वर देखील अनेक प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. धाव संख्या झाल्या आतापर्यंत 4-5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. अगदी स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. पनोरे कवचेवाडी विकास मंडळ आयोजित भव्य दिव्य ओरम स्पर्धा क्रिकेटचे सामने अत्यंत तुरशीर राहिले. अगदी शेवटचा चेंडू खेळत असताना नंदूला काही समजलं नाही. चेंडू निर्धाव होतोय. पंचांचा इशारा. षटक संपतंय. 1 षटकार समाप्तीनंतर धाव संख्या झाले फक्त आणि फक्त 4 धावा. अजून देखील इथून 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. समोर जर पाहायला गेला तर 2 मातब्बर संघ, दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडू पाहायला मिळतील या फायनल डेच्या दिवशी. अगदी त्यातील हा मेगा फिनालेचा सामना. एका बाजूला गांगोवाडी, दुसऱ्या बाजूला भाट्टेवाडी. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होईल प्रणव मुरकर. टेनिस क्रिकेट मधील एक चर्चेतलं नाव प्रणव मुरकर. अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळतो. आज मात्र या स्पर्धेसाठी दाखल झाला. मेगा फिनाले खेळण्यासाठी दाखल झाला या मैदानावरती. ऑनस्ट्रेकला खेळताना पाहायला मिळेल सुशांत. राईट ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळायचा होता. फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडूला ट्रॅव्हल केलंय 1 धावेसाठी. 1च्या मदतीने धाव संख्या मात्र जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 वरती 1 गडी बाद अशी गांगोवाडी संघाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. इथून जर मोठे फटके नाही आले तर गांगोवाडी संघ थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल परंतु ते मोठे फटके येतील याची सर्वांना उत्सुकता लागली. सर्व मान्यवर टक लावून पाहत आहेत हा सामना. अगदी मोठे फटके खेळावे लागतील. धाव संख्या आतापर्यंत खोळंबलेली पाहायला मिळते 5 धावा. पुन्हा एकदा प्रणव गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. राईट ओव्हर द विकेटने सुशांतसाठी पुन्हा एकदा सोडून जाणारा हा चेंडू. लेग स्टिकचा थोडासा बाहेरचा चेंडू. पंच दर्शवतात एस इट इज वाईड. म्हणजेच काय तर अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये मात्र जोडली जाईल. 1च्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. इथून जर मोठा फटका ताणायचा होता, मोठा शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होता परंतु आउटसाइड एज लागली. त्यानंतर चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून मात्र मोठा धक्का बसलाय गांगोवाडी संघाला सुशांतच्या रूपामध्ये. सुशांत मात्र आता माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या झाले फक्त आणि फक्त 10 धावा. या स्पर्धेसाठी जर पारितोषिक पाहायला गेल्यात तर 20,000 प्रथम पारितोषिक, तसेच 15,000 द्वितीय पारितोषिक, तसेच 5,000 तृतीय पारितोषिक पाहायला मिळते. अगदी चांगला सामना रंगताना पाहायला मिळेल. एका बाजूला भाट्टेवाडी, दुसऱ्या बाजूला गांगोवाडी. मेगा फिनालेचा हा सामना. सर्व मान्यवर एकत्र आलेत व्यासपीठावरती मात्र आसनास्त झालेत. अगदी पाहायला गेला तर आयोजन नियोजन
चांगलं राहिले आजपर्यंत. 2 दिवसाची स्पर्धा, अंतिम दिवस, त्यातील हा अंतिम सामना आपल्यासमोर येताना पाहायला मिळाला. आयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच. अगदी डोळ्यात तेल घालून 2 ते 3 महिने या स्पर्धेची उत्कंठा होती, सर्वांना उत्सुकता होती. आज मात्र ती स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळते. पनोरे कवचेवाडी ग्रामविकास मंडळ आयोजित भव्य ओरम स्पर्धा पर्व दुसरं अगदी चांगलं कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गांगोवाडी संघाकडून स्वप्नील. पहिला चेंडू फेस करत असताना प्रवीणचा स्वप्नीलसाठी अगदी मोठा फटका मारायचा होता. जर गती पाहिला तर अगदी भन्नाट सुसाटने चेंडू आला होता. शॉर्ट अँड पुलचा प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू निर्धाव निघाला. निर्धाव चेंडू सांगता झाले. धावसंख्या आहे तिथे 6 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मात्र समाप्त झालाय. प्रणव मुरकर आता मात्र चांगली गोलंदाजी करायला लागलाय. हे मोठे खेळाडू आहेत, मोठ्या स्पर्धेचे मोठे खेळाडू, मोठ्या मंचावरचा मोठा खेळाडू प्रणव मुरकर गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज झालाय. ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल तितक्याच ताकदीचा हा बॅटर गांगोवाडी संघासाठी महत्वपूर्ण खेळाडू स्वप्नील. प्रणव गोलंदाज ट्रॅकवरती राईट मोर द विकेटने स्वप्नीलसाठी असेल. थोडासा सप्पल करून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. अगदी हा चेंडू देखील अतिरिक्त धावेच्या रूपामध्ये जाईल. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 वरती 2 गडी बाद गांगोवाडी संघाची परिस्थिती पाहायला मिळते. अगदी खेचून मारलेला हा फटका मिड ऑफ विकेट क्लिअर करेल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय मेगा फायनल मधील पहिला षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून. 6 धावेनिशी संघाची धावसंख्या जर पाहायला गेलात तर जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. आता मात्र प्रणववर देखील हल्ला चढवायला सुरुवात झाली. पहिला षटकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधून. पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव गेला आणि त्यानंतर त्याचं झालं कमबॅक, षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा स्वप्नील ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. प्रणव याचा पुढचा चेंडू, अगदी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. चेंडू थोडासा पडला, त्यानंतर त्यामध्ये टर्न मिळाला आणि चेंडू बाहेरच्या दिशेने येताना पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव चेंडू गेला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झालाय फक्त आणि फक्त 13 धावा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अगदी लांबवलेला षटक पाहायला मिळते. प्रणव मुरकर यांचा 5चा इशारा आलाय वाईडचा. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. अजून देखील 1 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. मेगा फिनालेचा हा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अगदी स्लोवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वप्नेला भिरकावून लावायचा होता, परंतु चेंडू निर्धाव गेला. 2 षटक संपतात. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 14 धावा. 14 रन, लॉस ऑफ 2 विकेट. इथून देखील 1 षटक येणं बाकी आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येताना पाहायला मिळतोय SSS स्पोर्ट्स क्लबचा ब्रँड एम्बॅसेडर शुभम मुरकर. अगदी पहिला चेंडू हाताळत असताना त्रिपलाची झालाय नंदू. इथून 10-12 रन्स येणं गरजेचं आहे गांगोवाडी संघासमोर. अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतो हा शुभम मुरकर. तोच आता गोलंदाजी ट्रॅकवरती येताना पाहायला मिळाला. पहिला चेंडू हाताळत असताना यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला आणि तिथे बाद झाला नंदू वापेरकर. आता मात्र परतीची वाट धरतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल गांगोवाडी संघाकडून. धावसंख्या आहे तिथे स्थिरावलेली पाहायला मिळते. 14 वरती 3 गडी बाद अशी परिस्थिती गांगोवाडी संघाची. 14 रन, लॉस ऑफ 3 विकेट. अगदी मेगा फिनालेचा सामना. पनोरे कवचेवाडी विकास मंडळ आयोजित भव्य ओरम स्पर्धा. या स्पर्धेचा हा अंतिम दिवस. अंतिम टप्प्यामध्ये चाललेली ही स्पर्धा आपल्या समोर येताना पाहायला मिळते. मेगा फिनालेचा हा सामना. एका बाजूला गांगोवाडी, दुसऱ्या बाजूला भाट्टेवाडी. सर्व मान्यवर मात्र व्यासपीठावरती स्थानापन्न झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी
मेगा फिनालेचा सामना. सर्व प्रेक्षक देखील या सामन्याची लयलूट करतायत, आनंदाची लयलूट करताना पाहायला मिळतंय. हे चंपक मैदान अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं हे मैदान आपल्याला या स्पर्धेसाठी भेटीला आलं. सुंदर खेळपट्टी तयार झाली, त्याच्यावरती ही स्पर्धा मात्र खेळवण्यात आली. अगदी अंतिम टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळते. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सागर. गांगुवाडी संघाकडून शुभमचा चेंडू अगदी मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चूक न करता झेल मात्र टेपतायत आणि इथे गडी बाद होईल. आणि बॅक टू बॅक 2 धक्के बसले, ते म्हणजे गांगुवाडी संघाला 14 धावसंख्येवरती 4था धक्का. सागर मात्र माघारी परततोय. नवीन बॅटर आला होता मैदानामध्ये, आल्या पावली माघारी मात्र गेलाय. आता मात्र त्याच्या जागण्यासाठी येईल नवीन बॅटर, स्वतः करणारा संघनायक संघाचा तुषार. अगदी बॅक टू बॅक 2 विकेट घेण्यात यश आलं शुभम मुरकर याला. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर त्रिफळाचीत झाला होता नंदू बापेरकर. त्याचनंतर सागर आला होता, त्याला देखील मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फसवा हाताळला गेला आणि इथे मात्र फलंदाज बाद झाला. आता तिसरा चेंडू घेऊन शुभम मुरकर गोलंदाज ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतोय तुषार. अगदी मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, थोडासा चेंडू चकवा देऊन यष्टीरक्षकाच्या हातातून नेसटून चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेरेशन बॉक्समध्ये. एका धावेसाठी एकच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. 15 या आकड्यावरती 15 रन ऑन स्कोर बोर्ड. 15 वरती 4 अशी परिस्थिती गांगवाडी संघाची. पुढचा चेंडू अगदी पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ढकललेला हा चेंडू, तिथे 1 धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आहे आणि इथे धावबाद होईल का फलंदाज. पंचांचं बोट आसमानाकडे जाताना पाहायला मिळते, इथे मात्र फलंदाज बाद होईल. तुषार देखील आल्या पावले माघारी परततोय एका धावेवरती. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16. 16 रन लॉस ऑफ 5 विकेट. आता मात्र तुषार जागण्यासाठी येतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवींद्र रवी. शुभम मुरकर गोलंदाज ट्रॅकवरती आला होता, परंतु 4 चेंडू हाताळत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. इथून देखील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. शेवटचं षटक हाताळत असताना 18 चेंडूंचा हा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाला. अगदी चांगली स्पर्धा. लांजा तालुक्यातील मानाची सन्मानाची स्पर्धा पणोरे कवचेवाडी ग्रामविकास मंडळ आयोजित. पुन्हा एकदा शुभम मेरकर गोलंदाज ट्रॅकमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. इथून 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. एका दुसरा मोठा फटका आला तर सामन्याला कलाटणी नक्कीच होऊ शकते. स्वप्नीलमध्ये तेवढी ताकद आहे, त्याने मागाच्या षटकामध्ये जर पाहायला गेलात तर 1 मोठा फटका लगावला होता, तोच आता ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. धाव संख्या झाल्या 17. 17 वरती 5 गडी बाद. गांगुवाडी संघाची परिस्थिती. मेगा फिनालेचा हा सामना. धाव संख्या झाले 16. माफ करा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अगदी मोठा फटका मारायचा होता, मिड विकेट क्लिअर करायचा प्रयत्न केला होता, तिथे क्षेत्ररक्षक येतात. अगदी झेल कंप्लीट होईल. शुभम मुरकर गोलंदाज ट्रॅकवरती येत असताना आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद केले. अगदी सुंदर गोलंदाजाचा नमुना पाहायला मिळाला शुभम मुरकर यांच्या हातातून. आणि धाव संख्या झाले 16. म्हणजेच काय तर भाट्टेवाडी संघाला 17 धावांचं टार्गेट सेट झालंय. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 17 धावा. मेगा फिनालेचा हा सामना. पहिली इनिंग समाप्त झाले. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 17. 17 धावांचं टार्गेट मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झालंय.
पंच थोडा वेळ जरा सामना थांबवायचा आहे, आपल्याला सत्कार घ्यायचे आहेत, त्याच नंतर सामना चालू होईल. वळूया सत्कार सोहळ्याकडे. पणोरे कवचेवाडी विकास मंडळ आयोजित भव्य ओणम स्पर्धा 2025 पर्व दुसऱ्या दिवसातील अंतिम दिवस पाहायला मिळाला. अगदी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि वळूया आता सत्काराकडे. या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक दिलं, श्री उमेश सुर्वे, शिवसेना शाखा प्रमुख डोंबिवली सागाव हे सत्कार मूर्ती असतील. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन अध्यक्ष प्रदीप कवचे यांना त्यांचा सन्मान करायचा. व्यासपीठावरती टाळ्या करायच्या आहेत. उमेश सुर्वे यांचा सत्कार होतोय, सन्मान होतोय. अगदी सुंदर व्यक्तिमत्व. नंतर जे सत्कार मूर्ती असेल श्री ज्ञानेश्वर खानविलकर यांचा सत्कार करतील शांताराम कवचे. यांचा सन्मान होतो व्यासपीठावरती. या पुढील होणारा सत्कार श्री ललितराव खानविलकर यांचा सन्मान करतील. मी विनंती करतो की तुकाराम कवचे यांना त्यांनी ललितरावांचा सन्मान मात्र करायचा आहे. अगदी हे देखील एक सुंदर व्यक्तिमत्व आदरणीय ललितराव खानविलकर यांचा सन्मान व्यासपीठावर होताना पाहायला मिळतोय. या पुढील होणारा सन्मान सत्कार मूर्ती असेल बाबूराव खानविलकर. आदरणीय बाबूराव खानविलकर यांचा सत्कार करतील विजय मोरे यांनी येऊन यांचा सन्मान मात्र करायचा आहे. होईल आदरणीय मुन्ना खानविलकर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो दिनेश कवचे यांना त्यांचा सन्मान करायचा आहे. कल्पेश खर्डे यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय मंगेश कवचे यांना. कल्पेश खर्डेंचा शिवमुद्रा प्रतिष्ठान उपाध्यक्ष कल्पेश खर्डे आदरणीय व्यक्तिमत्व, अगदी चांगलं व्यक्तिमत्व यांचा सन्मान करतील मंगेश कवचे.
या पुढील आदरणीय मनोहर वारिशे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय राजेंद्र कवचे व्यासपीठावर येऊन यांचा सन्मान मात्र करायचा आहे. मनोहर वारिशे यांचा या पुढील सन्मान विकास सुर्वे आदरणीय व्यक्तिमत्व यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विजय मोरे यांना. त्यांनी त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. चंद्रकांत तरळ यांचा सन्मान करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय संजय कवचे यांना. चंद्रकांत तरळ आदरणीय व्यक्तिमत्व यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. असंच या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करत राहा. अगदी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की व्यासपीठावर तो स्थानापन्न होऊन घ्यायचंय आणि आता गेम मात्र चालू करायचा आहे. यशवंत रत्ना कवचे यांचं प्रमुख मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला लाभत गेलं. यांचा आम्ही शाब्दिक सुमनाने सत्कार करतोय, स्वागत करतोय आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मेगा फिनालेचा सामना. एका बाजूला गांगुवाडी, दुसऱ्या बाजूला भाट्टेवाडी. 17 धावांचं टार्गेट सेट झालंय. 18 चेंडू आणि 17 धावा. उमेश कवचे आज इथे उपस्थित नाहीये. त्यांचा देखील आम्ही शाब्दिक सुमनाने स्वागत करीत आहोत, सत्कार करीत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. गेम ऑन होतोय. त्याचपूर्वी दोन्ही संघांना देऊया ऑल दी बेस्ट. मेगा फिनालेची लढत आपल्या समोर येताना पाहायला मिळते. भाटेवाडी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. मंदार आणि प्रणव गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे देखील पहिलं षटक घेऊन सागर. पहिला चेंडू सागर याचा मंदारसाठी असेल. अगदी फ्लिकचा फटका खेळायचा होता. तिकडे एक क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने मंदारचा आणि संघाचा देखील श्रीगणेश झालाय. 17 धावांचं मापक टार्गेट, मापक आव्हान सेट असताना काहीच घाई करण्याची गरज नाही परंतु फ्लिकचा फटका खेळायचा होता. मनगटाचा वापर केला गेला आणि तिथून एक धाव मिळाली. चांगला गोलंदाज समोर आहे सागर, त्याच्या समोर चांगला बॅटर देखील आहे मंदार. या स्पर्धेचं दुसरं पर्व, त्यातील हा दुसरा दिवस आणि अंतिम सामना, मेगा फिनालेचा सामना. अगदी मोठा फटका खेळायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु क्षेत्ररक्षक देखील बीट झाले. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात देखील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. अगदी पाहायला गेला तर चांगली फलंदाजी करतात हे दोन्ही फलंदाज. मापक आव्हान सेट झालंय मैदानाच्या आतमध्ये. 17 धावांचं चांगली गोलंदाजी करतोय सागर. गोलंदाजी ट्रॅकवरती राईट ओव्हर द विकेटने मंदारसाठी असेल. अगदी मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा मिड फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. तोपर्यंत पुन्हा चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. 1च्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. मेगा फिनालेचा सामना. एका बाजूला गांगुवाडी, दुसऱ्या बाजूला भाट्टेवाडी. अगदी चेंडू थोडासा पडला त्यानंतर चेंडू थोडासा खाली बसला. फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाले. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. फक्त 4 धावा खर्च केल्यात सागर याने. तोच पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो राईट ओव्हर द विकेटने. अगदी मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. तिथे क्षेत्ररक्षक इथं थोडेसे पंबल होत होते परंतु 2 बाउन्स चेंडू हातामध्ये कॅरी केला. थ्रो होईल तोपर्यंत 2च धावा मिळतील.
2च्या मदतीने धावसंख्या जर पाहायला गेला तर जाऊन पोहोचेल 6 धावा. 6 रन लॉस ऑफ 0 विकेट. 17 धावांची गरज असताना इथून 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. इथून जर पाहायला गेलात तर 11 धावांची अजून देखील गरज आहे. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना सागर याचं रॅटम ओव्हर द विकेटने ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. मंदार अगदी चांगला चेंडू हाताळला गेला. चेंडू थोडासा उसळी घेतला. मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. तोपर्यंत तिथे सुशांत देत आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. पंचांचा इशारा आला. षटक संपत 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 10. इथून जर समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरेल 12 चेंडू आणि 10 धावांचं पणोरे कौचेवाडी विकास मंडळ आयोजित भव्य दिव्य ओरम स्पर्धा. चांगली स्पर्धा. लांजा तालुक्यातील मानाची सन्मानाची ट्रॉफी आपल्या भेटीला येताना पाहायला मिळाली. त्यातीला अंतिम दिवस आणि स्पर्धा मात्र आता अंतिम टप्प्यामध्ये जायला सुरुवात झाली आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज ट्रॅकवरती येताना पाहायला मिळेल. गांगुवाडी संघाकडून तुषार अगदी स्वतः संघनायक असेल. स्वतःच्या संघाची खांद्यावरती जबाबदारी खेळून गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र उतारला. ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. मंदार मोठा फटका खेळायचा होता. कोलवा टप्प्यात चेंडू हाताळला होता. चेंडू क्लिअर करेल. चेंडूचा सीमा रेषा पार आलाय. बिग 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 षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. इथून जर पाहायला गेला तर 4 धावेची गरज विजयासाठी भाट्टेवाडी संघाला. फक्त आणि फक्त मॅच मध्ये औपचारिकता उरले. मान्यवरांना जशी मॅच पाहिजे होती तशी मॅच होताना दिसत नाहीये. अगदी वन साइड मॅच. एका बाजूने सामना झुकताना पाहायला मिळतोय भाट्टेवाडी या संघाच्या बाजूने. अगदी जिथे 17 धावांची गरज असताना आलेला हा षटकार. फक्त आणि फक्त औपचारिकता मॅच मध्ये उरेल. 4 धावांची गरज विजयासाठी भाट्टेवाडी संघाला. 1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. येणारे अजून देखील 11 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा मंदार ऑन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. तुषाराचा चेंडू मंदारसाठी अगदी थोडासा चेंडू पुढ्यातून उडाला. इनसाइड एज लागली. त्याचनंतर फलंदाज बाद झाला. मंदारला आता मात्र माघारी परतावं लागेल. आता मात्र मैदानामध्ये कोण येईल? शुभम मुरकर येईल का? सर्व प्रेक्षकांची मात्र मन त्या खेळाडूकडे लागली असतील. अगदी मोठा खेळाडू, मोठ्या मंचावरचा मोठा खेळाडू. 4 धावा करायच्या आहेत आणि आलाय देखील तोच मैदानामध्ये शुभम मुरकर. अगदी रत्नागिरीमध्ये अनेक स्पर्धा खेळतो. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात असा हा खेळाडू. जर शरीरयष्टी पाहायला गेला तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाला. शुभम मुरकर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तुषार गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेटने शुभमसाठी स्विच हिटचा फटका खेळायचा होता. चेंडू क्लिअर करेल का? चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी गेलाय. पंचांचा इशारा आलाय. षटकार. इथे सामना संपतोय. अगदी फायनल. इथं फायनल विजेता होतोय. मेगा फिनाले विजेता होतोय संघ भाट्टेवाडी हा संघ. शुभम मुरकर आला होता मैदानावरती. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. पहिल्याच फटक्यामध्ये सामना जिंकून दाखवला. 17 धावांचं टार्गेट सेट असताना मैदानामध्ये इथून सामना विजयी झालाय. आणि इथे मात्र पवणोरे कवचेवाडी विकास मंडळ आयोजित भव्य दिव्य स्पर्धा 2025 पर्व दुसऱ्या पर्वाचा मानकरी ठरलाय भाट्टेवाडी हा संघ. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. मेगा फिनाले खेळलात, त्यामध्ये फायनलचं तिकीट कलेक्ट केलात आणि इथे मात्र विजयी संघ ठरलाय, फायनलिस्ट संघ ठरलाय तो म्हणजे भाट्टेवाडी हा संघ. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की सर्वांनी व्यासपीठावरती आसनस्थ होऊन घ्यायचंय.